आपण पाहत आहात स्टार दर्पण न्यूज। नमस्कार, स्टार दर्पण न्यूज मध्ये आपलं स्वागत। पाहूया विशेष बातमी। आज 8 मार्च म्हणजेच जागतिक महिला दिन। या जागतिक महिला दिनानिमित्त शहर व परिसरातील सर्व रणरागिणींना, सावित्रीच्या लेकींना जागतिक महिला दिनाच्या लाख लाख शुभेच्छा। 365 दिवसापैकी एक दिवस म्हणजे जागतिक महिला दिन। आजही या देशात जवळपास 80% महिलांना जागतिक महिला दिन म्हणजे काय माहित नाही। फक्त 20% महिलांनाच जागतिक महिला दिन म्हणजे काय हे माहिती आहे आणि याच दिवशी ठराविक विशेष महिलांचाच सन्मान केला जातो आणि त्यांनाच माहिती आहे की जागतिक महिला दिन। आज आम्ही उदगीर शहरातील विविध क्षेत्रातील महिलांचा मनोगत घेतलेला आहे। यावेळी अनेक महिलांनी एक दिवस जागतिक महिला दिन साजरी न करता 365 दिवस महिलांचा सन्मान झाला पाहिजे म्हणजे जागतिक महिला दिन साजरी केल्यासारखा वाटेल असे आपली भावना व्यक्त केल्या। तसेच अनेक अडचणी, अनेक समस्या त्यांनी यावेळी आमच्या समोर बोलताना सांगितल्या। अनेक महिलांना अनेक अडचणी आहेत, अनेक महिलांच्या समस्या आहेत। या सर्व समस्या दूर झाल्या पाहिजे, महिला ही बाहेर पडली पाहिजे। आज सरपंच पदापासून ते राष्ट्रपती पदापर्यंत महिला गेलेल्या आहेत। आज भारताच्या संरक्षण मंत्री सुद्धा महिला आहेत। म्हणून प्रत्येक महिलांचा सन्मान झाला पाहिजे। या पुरुष प्रधान देशामध्ये महिलांनाही तेवढाच सन्मान मिळाला पाहिजे जेवढा पुरुषांना मिळतो, तरच खरी जागतिक महिला दिन साजरी केल्यासारखा वाटेल असे या क्षेत्रातील विविध महिलांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत। जागतिक दिन म्हणून आपण सर्वत्र साजरा करत असतो। हा दिवस म्हणजे एक महिलांचा सन्मान वाढवणारा दिवस आहे। या निमित्ताने मी सर्व महिलांना माझ्या वतीने सर्वप्रथम हार्दिक शुभेच्छा देते। आज आपण पाहिलं तर रिक्षा सायकल चालवण्यापासून ते विमान चालवण्यापर्यंत महिलांची गरुड भरारी आहे। प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला आपलं कर्तव्य करून आपला ठसा उमटत आहेत। या निमित्तानं मला एकच सांगावं वाटतं की महिलांनी महिलांचा सन्मान करावा। कारण आपण पाहतो, आपण प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करत असताना कुठेतरी एक आपल्याला जाणीव होते की महिलांचीच कुठेतरी कुचंबना करते किंवा मागे खेचण्याचा प्रयत्न करते। पण असं न होता या ठिकाणी मला एक मुलांचा संदेश द्यावा वाटतं की महिलांनी महिलांचा सन्मान करावा। आपण पाहतो काल एक एअर सर्जिकल स्ट्राईक झाला, त्यामध्ये सुद्धा एक 12 पायलट मध्ये एक महिला पायलट होती। हे एक किती अभिमानाची गोष्ट आहे महिलांसाठी। प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला आज कार्यरत आहेत, चांगल्या पदावर आहेत, उच्च पदावर आहेत। म्हणून आणि आज आपण शासनाने दिलेलं 50% आरक्षण सुद्धा महिला पुरेपूर त्या गोष्टीचा फायदा घेत आहेत। महिला सक्षमीकरण करत असताना बचत गटाच्या माध्यमातून महिला सुद्धा आज प्रत्येक क्षेत्रात बाहेर येत आहेत। आपल्या तळागाळातल्या महिला बाहेर येत आहेत, ग्रामीण भागातून सुद्धा महिला बाहेर येत आहेत। तर हे कुठेतरी आपल्याला महिलांसाठी आपला हा देश प्रगतीपथावर आहे असं मला वाटतं। परत एक वेळेस माझ्या वतीनं भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष या नात्यानं सर्व महिलांना मी हार्दिक शुभेच्छा देते आणि माझे 2 शब्द संपवते। धन्यवाद। राणी भालेराव महिला समुपदेशन केंद्र पोलीस स्टेशन उदगीर येथे गेल्या 5 वर्षापासून समुपदेशक या पदावर कार्यरत आहे। आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने माझ्या सर्व माता भगिनी या सर्वांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक 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 शुभेच्छा। महिला समुपदेशन केंद्रामध्ये आज तागायत महिलावरील कौटुंबिक हिंसाचार थांबवण्याचं कार्य गेल्या 5 वर्षापासून अविरतपणे चालू आहे। महिला समुपदेशन केंद्रामध्ये महिलावर होणाऱ्या हिंसेला आळा घालण्याचं काम आम्ही गेल्या 5 वर्षापासून करत आहोत। त्याचबरोबर महिलांना जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं माझं एवढंच सांगणं आहे की महिला या सक्षम झाल्या पाहिजेत, स्वतःच्या पायावर त्या उभारल्या पाहिजेत, महिलांचं सक्षमीकरण झालं पाहिजे, स्वतःच्या अस्तित्वाला त्यांनी ओळखायला शिकलं पाहिजे। त्याचबरोबर जो आपल्यामध्ये अज्ञान आहे, अंधकार आहे, तो काढून टाकून आपल्याला शिक्षणाच्या माध्यमातून कसं आपल्या स्वतःच्या पायावर उभारता आलं पाहिजे याकडे सर्वांनी लक्ष दिलं पाहिजे।
त्याचबरोबर कुटुंब हा आपल्या जीवनातील खूप मोठा महत्वाचा घटक आहे आणि ही सर्वस्व जबाबदारी महिलांवर आहे। त्यामुळे आपली जी कर्तव्य आहेत ते निर्भीडपणे जर आपल्याला पार पाडायचे असतील तर महिलांनी स्वतःकडे, स्वतःच्या अस्तित्वाकडे, त्याचबरोबर स्वतःच्या कार्याकडे अगदी लक्षपूर्वक आणि काळजीपूर्वक कार्य केलं पाहिजे। आणि आज जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं माझ्या माता भगिनींना मी एवढंच सांगू शकेन की आपला आहेस म्हणून स्वतःला कधी हिणवू नकोस, आपला आहेस म्हणून स्वतःला कधी हिणवू नकोस। सहनशीलतेचे लेणे म्हणून अन्यायाचे घाव कधी सोसू नकोस, सहनशीलतेचे लेणे म्हणून अन्यायाचे घाव कधी सोसू नकोस। पेटला आहे वनवा, पेटला आहे वनवा, उडतोय भडका, या राक्षसी प्रवृत्तीच्या जगात भक्ष मात्र बनू नकोस, भक्ष मात्र बनू नकोस, अन्यायाचे घाव कधी सोसू नकोस। सुखदुःखाच्या खेळात, सुखदुःखाच्या खेळात हार कधी मानू नकोस, सुखदुःखाच्या खेळात हार कधी मानू नकोस। क्षितिजाच्या पलीकडे गाव तुझे हे कधीही विसरू नकोस, क्षितिजाच्या पलीकडे गाव तुझे हे कधीही विसरू नकोस, अन्यायाचे घाव कधी सोसू नकोस। जप तुझ्या अस्तित्वाला, जप तुझ्या अस्तित्वाला, हार कधी मानू नकोस, जप तुझ्या अस्तित्वाला, हार कधी मानू नकोस। कर्तव्य कर्तव्य म्हणत माघार कधी घेऊ नकोस, अन्यायाचे घाव कधी विसरू नकोस। दुसऱ्यांसाठी खूप जगलीस, दुसऱ्यांसाठी खूप जगलीस, कधी स्वतःसाठी जगून पहा, दुसऱ्यांसाठी खूप जगलीस, कधी स्वतःसाठी जगून पहा। आयुष्य हे खूप सुंदर आहे, एकदा तरी मागे वळून पहा, एकदा तरी मागे वळून पहा। पुन्हा एकदा या माझ्या माय माऊल्यांना, माझ्या सर्व बांधवांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद। मी PSI विद्या आनंद जाधव, मी ग्रामीण पोलीस स्टेशन उदगीर येथे महिला पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत आहे। सर्वप्रथम आज सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। जागतिक महिला दिन हा मला तर वाटतं की म्हणजे महिलांनी केलेल्या जे महिलांनी जे कर्तृत्व केलेलं असतं त्याप्रती आदर व्यक्त करण्यासाठी, त्यांना सन्मान देण्यासाठी, त्यांना प्रेम देण्यासाठी हा जागतिक महिला दिन आपण साजरा केला जातो। आज आपण बघतो प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून स्त्री प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करताना आपल्याला दिसत आहे। तसंच पण त्याचं प्रमाण थोडंसं कमी आहे। मला असं वाटतं की जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने हे प्रत्येक क्षेत्रामध्ये जे स्त्रियांचं प्रमाण आहे ते आणखी वाढायला पाहिजे आणि स्त्रियांनी स्त्रियांचा आदर केला पाहिजे। तसंच पहिल्यांदा स्त्रियांनी स्त्रियांचा आदर केला तरच बाकीचे स्त्रियांचा आदर करतील असं एक मला वाटतं। तसेच स्त्रियांना जसे आरक्षणाची वगैरे आपण म्हणतो गरज आहे, तसेच तिला मला वाटतं की समाजामध्ये तिला मानसिक आरक्षणाची सुद्धा गरज आहे। म्हणजे तिला माणूस म्हणून पण समजून स्त्रीकडे स्त्री म्हणून न बघता एक माणूस म्हणून पण बघितलं पाहिजे असंही मला वाटतं। आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने मी स्त्री वर्गाला तसेच सर्व समाजाला असं सांगू इच्छिते की स्त्री एक खरंच खूप मोठी त्यागाची मूर्ती आहे आणि खरंच ती एक शक्ती आहे। तिला फक्त स्त्री किंवा महिला म्हणून शोषित भावनेने बघू नका, तर एक माणूस म्हणून बघा आणि तिला प्रत्येक क्षेत्रामध्ये तिचं कर्तृत्व सिद्ध करायला, तिला पुढे जायला म्हणजे सिद्ध करायला प्रेरणा द्या, वाव द्या। खरंच ती आणखी पुढे जाईल, ह्यापेक्षा प्रगती करेल आणि तिचं सर्व देशाचं समाजाचं आपल्या नाव उज्ज्वल करेल। एवढंच मी आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सांगू इच्छिते। परत एकदा सर्वांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद। महिलांनी सध्याच्या महिला ह्या प्रत्येक क्षेत्रात पुरुषाच्या बरोबरीने काम करतात। कंडक्टरपासून ते राष्ट्रपतीपर्यंत सर्व क्षेत्रात महिलांनी आघाडी घेतली आहे। महिलांनी सक्षम झालं पाहिजे, अन्यायाच्या विरुद्ध प्रतिकार केला पाहिजे आणि त्याच्यासाठी खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे। कायदा त्यांच्या पाठीशी आहे। पुन्हा एकदा महिला दिनाच्या सर्व महिलांना शुभेच्छा।
दिनाच्या सर्व महिलांना हार्दिक शुभेच्छा। सर्व महिलांनी सक्षम बनावे, स्वाभिमानाने जगावे, स्वकर्तृत्व निष्ठावान असावे। एक स्त्री सर्व घराला, आपल्या घराला सक्षम बनवू शकते। पुन्हा एकदा सर्व महिलांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। नारी रतन की खान है, जिस खान से पैदा हुए रामकृष्ण हनुमान है। जिच्या हाती पाण्याची दोरी ती जगाते उद्धारी, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी। हे सर्व आपण नेहमीच ऐकत आलो आहोत आणि खरंच नारी ही सक्षम असली तर घरासाठी, कुटुंबासाठी, समाजासाठी आणि तसेच देशासाठी ती सर्वोच्च आहे आणि ती घराचा आधार आहे। एक घरातली नारी जर शिकली, सवरली आणि ती सक्षम झाली तर एका कुटुंबाला ती सावरते। आणि अडाणी आई असली तर घर वाया जाईल असं म्हटलं जातं। तर आई घरातली खूप महत्त्वाची आहे। ती कुटुंबाचा आधार असल्यामुळे एका कुटुंबाला योग्य दिशा देणारी ती नारी आहे। असंच नारीविषयी एक महती सांगणारं एक गीत मी या प्रसंगी ऐकवते। नारी हूँ निर्माण करूंगी, अपना भी सम्मान करूंगी। नारी हूँ निर्माण करूंगी, अपना भी सम्मान करूंगी। परंपरा से क्यों कर लड़ना, उसे आज से कल तक जुड़ना। परंपरा से क्यों कर लड़ना, उसे आज से कल तक जुड़ना। अनिष्टता को विनष्ट करके नूतनता का मान करूंगी। नारी हूँ निर्माण करूंगी, अपना भी सम्मान करूंगी। आदिशक्ति हूँ मैं सृष्टि की, आदिशक्ति हूँ मैं सृष्टि की। मुझसे तुम खिलवाड़ न करना। झांसी मेरे तन में जागे, मन में दुर्गा ध्यान करूंगी। झांसी मेरे तन में जागे, मन में दुर्गा ध्यान करूंगी। नारी हूँ निर्माण करूंगी, अपना भी सम्मान करूंगी। अपना भी सम्मान करूंगी, अपना भी सम्मान करूंगी। पुनश्च महिला दिनानिमित्त सर्व भगिनीला हार्दिक शुभेच्छा। आज जागतिक महिला दिन। महिला दिनाच्या मी सारिका सोनी बजाज आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देते। मी सध्या विक्रीकर निरीक्षक या पदावर कार्यरत असून MPSC मधून या पदापर्यंत पोहोचलेली आहे। महिला या कुटुंबातील एक महिला शिकल्यानंतर पूर्ण कुटुंब शिकेल असं मला वाटतं आणि म्हणूनच महिलांनी घरातून बाहेर पडून बाहेरच्या जगामध्ये आपले मत व्यक्त करायला सुरुवात करायला पाहिजे आणि जितकं पुढे जाता येईल, शिकता येईल तेवढं शिकलं पाहिजे आणि सर्व कुटुंबांनी त्यांना तेवढीच साथ दिली पाहिजे। कारण आता गल्लीपासून दिल्लीपर्यंत आणि जमिनीपासून आकाशापर्यंत कुठेही महिला नाहीये असा आपण महिला आहेच प्रत्येक ठिकाणी हे आपण पाहतो। त्याच्यामुळे महिलांनी मागे राहण्याचं कुठलंच कारण नाहीये आणि म्हणूनच प्रयत्न करा, शिका, पुढे जा आणि पुढे जातच राहा अशा मी सगळ्यांना शुभेच्छा देते। धन्यवाद आणि परत एकदा आजच्या जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। मार्च जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं मी सर्व माझ्या भगिनींना माझ्या वतीने शुभेच्छा देते। कारण 8 मार्च
हा दिवस क्रांतीचा दिवस आहे, महिलांच्या हक्काचा, न्यायाचा, अधिकाराचा दिवस आहे। आजच्या दिवशीच विदेशातील महिला असतील, देशभरातील महिला असतील, जगभरातील महिला असतील, या दिवशी महिलांनी महिलांच्या प्रश्नासाठी आवाज उठवला आणि त्या माध्यमातूनच त्यांना त्यांचे न्याय, हक्क आणि अधिकार मिळालेत। विदेशातील महिलांना मतदानाचा सुद्धा अधिकार नव्हता, पण आजच्या दिवशीच महिलांनी आवाज उठवला। गिरणी कामगार महिला त्यांचे कामाचे तास खूप सारे होते, ते कमी करून द्यावेत यासाठी सुद्धा आजच्या दिवशी म्हणजे 8 मार्च या दिवशीच महिलांनी आपल्या न्याय हक्कासाठी आवाज उठवला। म्हणून आजचा दिवस आम्हा महिलांसाठी खूप प्रेरणादायी आणि महिला दिन म्हणून आम्ही सर्व जगभरात हा दिन साजरा करतो। म्हणून मी माझ्या वतीनं मी उषा कांबळे, प्रदेश महिला काँग्रेस कमिटीची सरचिटणीस या नात्याने सर्व महिलांना आजच्या दिवशीच्या हार्दिक शुभेच्छा देते। प्राध्यापक अश्विनी देशमुख, मातृभूमी महाविद्यालय उदगीर। या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता, नमस्तस्यै 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 नमो नमः। अशा रूपामध्ये, शक्तीच्या रूपामध्ये ज्या देशामध्ये महिलांची, देवीची पूजा केली जाते, अशा देशामध्ये खरं तर प्रत्येक दिवस हा महिला दिवस असतो। पण आजकालची सामाजिक परिस्थिती पाहता आपण बघतोय की महिला या दडपणाच्या वातावरणात, भीतीच्या वातावरणात जगत आहेत। या वातावरणामध्ये आपल्याला कोणी तारणहार म्हणून येणार नाहीये। जसं आपण पुराणामध्ये बघतो की द्रौपदीला श्रीकृष्णाने तारणहार म्हणून आले होते, तसा कुठला श्रीकृष्ण आपल्यासाठी आज येणार नाहीये। तर आपल्याला स्वतः रक्षण करायचं आहे, स्वयंरक्षण करायचं आहे। त्यामुळे प्रत्येक महिलांनी इथं आपलं सामर्थ्य दाखवून द्यायचं आहे। खरं तर सर्व अभिव्यक्ती शक्ती, विचारशक्ती याचा वापर करून येणाऱ्या मतदानामध्ये आपण जास्तीत जास्त टक्क्यांनी मतदान करूया आणि आपली निर्णय क्षमता इथे सगळ्यांना दाखवून देऊया, महिला शक्ती सगळ्यांना दाखवून देऊया, असं मी आजच्या दिवशी सगळ्यांना इथं जाहीर महिलांना आवाहन करते। जागतिक महिला दिनाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते। मी प्राचार्य उषा उस्तुरे कुलकर्णी, मातृभूमी महाविद्यालय उदगीर। 8 मार्च जागतिक महिला दिन वर्षातील 364 दिवस आपले कर्तव्य, जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडणाऱ्या महिलांचा गौरव करण्याचा 365वा दिवस म्हणजेच जागतिक महिला दिन। दिल्लीपासून गल्लीपर्यंत सर्व महिलांनी आपले सामर्थ्य दाखवून दिले आहे। आपण पाहतो की आज आपल्या देशाच्या संरक्षण मंत्री एक महिला आहेत, याचा आपल्याला सार्थक अभिमान आहे। मी एवढेच सांगू इच्छिते की महिलांनी अन्याय, अत्याचार या विरोधात न घाबरता याला लढा दिला पाहिजे। महिलांनी घरामध्ये न बसता घराबाहेर पडायला पाहिजे। अत्याचाराच्या विरोधात लढा दिला पाहिजे, सक्षम व्हायला पाहिजे। जागतिक महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते। जागतिक महिला दिनाच्या सर्व महिलांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आपण पाहताय की आज 21व्या शतकामध्ये असं कोणतंही क्षेत्र नाहीये की ज्या क्षेत्रामध्ये जे क्षेत्र महिलांनी पादाक्रांत केलेलं नाही। ए परिंदे जमी पे क्यों बैठा है, ए परिंदे जमी पे बैठ के आसमां क्यों देखता है, पंखों को फैला क्योंकि जमाना सिर्फ उडान देखता है। अशी अवस्था महिलांची झालेली आहे। कंडक्टर असेल, ड्रायव्हर असेल, एखादं मुख्याध्यापिका असेल, असं कोणतंही क्षेत्र नाही की ज्या क्षेत्रामध्ये आजची महिला ही कार्य करत नाही। अगदी आपण आत्ता पाहिलेलं आहे पुलवामा येथे जो आपल्या सैनिकावरती हल्ला झाला आणि त्याचं प्रत्युत्तर म्हणून भारताने जे सर्जिकल स्ट्राईक केलं, त्या स्ट्राईकमध्ये ज्या वैमानिक होत्या त्याच्यामध्ये एक पायलट महिला सुद्धा होती। म्हणजे इथपर्यंत महिलांनी प्रगती केलेली आहे आणि हे आपण करू शकलोय केवळ आणि केवळ शिक्षणामुळे महिलांनी सर्व क्षेत्रे पादाक्रांत केलेली आहे। जर पूर्वीच्या काळापासून जर आपण बघितलं तर माँसाहेब जिजाऊ असतील,
किंवा दिल्लीच्या तख्तावर बसणारी रजिया सुलतान असेल, त्याच्यानंतर राणी लक्ष्मीबाई असतील, तर या महिलांनी त्या त्या क्षेत्रामध्ये अत्युच्च असं आपले योगदान दिलेलं आहे. स्वातंत्र्यापूर्वीचा जर काळ आपण जर पाहिला तर अगदी 1857च्या स्वातंत्र्य समरामध्ये सुद्धा महिला अग्रेसर होत्या किंवा स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी स्वातंत्र्याच्या बलिवेदीवर स्वतःचं बलिदान सुद्धा महिलांनी खूप पुढे होऊन दिलेलं आहे. 1942च्या चले जाओच्या आंदोलनामध्ये सुद्धा महिला ह्या अग्रणी होत्या. किंवा स्वातंत्र्याच्या नंतरचा काळ जर आपण बघितला तर अगदी पंतप्रधानपदी इंदिरा गांधी विराजमान होत्या. जे निर्णय पुरुष घेऊ शकत नव्हते ते निर्णय अत्यंत कठोरपणाने इंदिरा गांधी यांनी घेतलेले आहे. भारताच्या सर्वोच्च पद राष्ट्रपती पद या पदावर सुद्धा माननीय प्रतिभाताई पाटील या विराजमान झालेल्या होत्या. त्याच पद्धतीनं महिला ह्या पायलट म्हणून कार्य करत आहेत. आत्ताच्या जर राजकारणामध्ये जर पाहिलं, पंकजाताई मुंडे असतील, सुप्रियाताई सुळे असतील, सुषमाताई स्वराज असतील किंवा अशा अनेक महिला आहेत की ज्यांनी त्या त्या क्षेत्रामध्ये स्वतःचं असं वेगळं अस्तित्व निर्माण केलेलं आहे. जर एक महिला सक्षम असेल तर राष्ट्र सक्षम होते. म्हणून या महिला सक्षमीकरणाच्या या कार्यामध्ये मी सुद्धा एक छोटासा खारीचा वाटा घेत आहे. मी एक महिला आहे म्हणून मला खूप माझा सुद्धा अभिमान आहे. बाई ग धीट हो, डोळ्यात पाणी डोक्यात गुडघुड टेकून रडत बसण्याचे दिवस आता संपले. हळूहळू चालायला तुझ्या पायात बळी, हळूहळू चालायला तुझ्या पायात बळी आणि तू सुद्धा आसमानाला हात लावू शकतेस असं मी या प्रसंगी म्हणेन. पुन्हा एकदा जागतिक महिला दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देऊन मी ते थांबते. धन्यवाद. विद्यार्थी प्राथमिक इतर बालवाडी सहशिक्षिका म्हणून काम करत आहे. आज दिनांक 8 जागतिक महिला दिनानिमित्त सर्व महिलांना हार्दिक शुभेच्छा. महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. मी ज्योती व्यंकटराव सह विद्यावर्धनी या शाळेमध्ये सहशिक्षिका म्हणून काम करते. प्रत्येक महिलांनी आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये जे आवडीचं क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये जाऊन काहीतरी करून दाखवलं पाहिजे. ते शिक्षणाशिवाय पर्याय नाही. म्हणून आपण प्रत्येकाने आपल्या मुलीला शिकवलंच पाहिजे आणि आजूबाजूच्या मुलींना सुद्धा शिकवण्यासाठी प्रेरित केलं पाहिजे. परत एकदा तुम्हाला महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देते. धन्यवाद. मार्च महिला दिनासाठी मी सर्व महिलांना मनापासून हार्दिक शुभेच्छा देते. माझ्या सर्व महिला भगिनींना मी विनंती करते की त्यांनी आपण अतिशय सक्षम आहोत आणि त्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. आपण स्वतःहून कधीही म्हणायचं नाही की आम्ही सक्षम नाही. आज आपण जिजाऊंच्या मार्गदर्शनाखाली, सावित्रीबाई फुलेंच्या मार्गदर्शनाखाली आज आपण खूप सक्षम झालेलो आहोत. आपण शाळा शिकून अगदी प्रभावी व्यक्तिमत्व आज आपण आपलं स्थापित केलं आहे. मात्र हे जगाला आपण सिद्ध केलं पाहिजे, जगासमोर मांडलं पाहिजे. माझ्या सर्व भगिनींना मी अगदी मनापासून विनंती करते की सर्व मुलींना आपण शिकवलं पाहिजे. बेटी बचाव मोहिमेत आपण भाग घेतला पाहिजे. आपण स्वतः मुलीसाठी सजग राहिलं पाहिजे. तिच्या स्वागतासाठी आपण नेहमी तयार राहिलं पाहिजे. माझ्या सर्व मैत्रिणी माझ्यासोबत आहेतच याच्यावर माझा विश्वास आहेच. पण तरीही आपण थोडंसं कुठेतरी कमी पडतोय. 90% आपण यशस्वी झालो, 10% आपल्याला आता तयारी करायची. आपण आपल्या मैत्रिणींसाठी आज आपण आपल्यापैकीच प्रधानमंत्री आहेत, अगदी आकाशात उंच भरारी घेणाऱ्या आपल्या महिला आहेत. सगळ्या आज अगदी पृथ्वीपासून आकाशात उंच भरारी घेणाऱ्या आपल्या सगळ्या महिला आहेत. आज प्रत्येक ठिकाणी महिलांनी त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये आणि यशस्वीतेपणे ठसा उमटवला आहे.
आणि अशा या माझ्या सगळ्या महिला भगिनींचं आपण नेतृत्व त्यांनी आपलं केलेलं आहे आणि त्यांच्या पावलावर पाऊल टाकून आपल्याला सुद्धा आज या जगामध्ये नाव कमवायचं आहे. आज आपण भारतात आणि पूर्ण जगामध्ये आपलं यशस्वीतेचं वर्चस्वाचा ठसा आज आपल्याला उमटवायचा आहे. आज मी 8 मार्च 2019 साठी तुम्हा सर्वांना शुभेच्छा देते आणि अपेक्षा करते की पुढच्या वर्षी आपण आपल्या महिलांचा यशस्वीतेचा पूर्णांक अगदी उंचावलेला असेल. धन्यवाद. विजय कुमार, सहशिक्षिका विद्यावर्धनी. मी आज 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त या जगातील किंवा या महाराष्ट्रातील उदगीरमधील सगळ्या सुशिक्षित तसेच सर्व महिला वर्गांना मी शुभेच्छा देऊ इच्छिते. माझ्या मते प्रत्येक स्त्रीला सक्षम होणं आवश्यक आहे. मग ती शैक्षणिक दृष्ट्या असो किंवा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ती कार्यक्षम असणे आवश्यक आहे. आपला संगणी आपला सोबती आपल्यामध्ये तिला नसेल तेव्हा आपलं कोणतंही काम थांबता कामा नाही. आज देशाच्या संरक्षणासाठी PV सिंधू सारख्या अनेक महिला पायलट त्या देशाचं रक्षण करत आहेत. पूर्वीचं उदाहरण देण्यात आलं तर राणी लक्ष्मीबाई या त्या काळच्या सगळ्या प्रथांना बाजूला ठेवून फक्त आणि फक्त देश रक्षणासाठी त्यांनी आपलं जीवन अर्पण केलेलं होतं. तसेच कमीत कमी आपण देशासाठी नाही तर नाही पण आपल्या कुटुंबासाठी सक्षम असणं आवश्यक आहे. आपल्या मुलांना उत्तम संस्कार देण्यासाठी त्यांना उच्च दर्जाचे शैक्षणिक वातावरण देण्यासाठी ती सुशिक्षित असणं आवश्यक आहे, कार्यक्षम असणं आवश्यक आहे. जय हिंद. तसेच शेवटी आज जागतिक महिला दिनानिमित्त पुन्हा एकदा मी सर्वांना शुभेच्छा. शिक्षिका आहे. मी सर्व महिलांना म्हणजे पंचक्रोशीतील महिलांना मी जागतिक दिनाच्या शुभेच्छा देते. उद्या जागतिक दिन महिला दिन आहे म्हणजे 8 मार्च. असं मला वाटतं की बघा 8 मार्च हे का निवडलेलं असेल, 8 मार्च ही तारीख का निवडलेली असेल तर महिलांसाठी महिला म्हणजे अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे म्हणून मी 8 तारीख निवडलेली आहे. आणि त्यामध्ये 3रा महिना निवडलेला आहे. म्हणजे 3रा का महिना निवडलेला असेल तर 3रा महिना म्हणजे ती काय करते तर पहिली मुलीचं पद निभावते, त्यानंतर ती एक म्हणजे पत्नी होते आणि त्यानंतर ती एक माता होते म्हणून 3रा महिना निवडला असेल असं मला वाटतं. पण आपल्या देशाला 15 ऑगस्ट 1947ला स्वातंत्र्य मिळालं पण तेव्हापासूनच स्त्रियांना स्वातंत्र्य मिळालं का हो याचा प्रश्न मला पडतो. पण खरंच मिळालं का नाही. पण आता वाटतं की सर्व क्षेत्रामध्ये जी महिला आहे ती घड्याळांच्या खांद्याला खांदा लावून सगळ्या क्षेत्रामध्ये ती काम करत आहे. पण खरंच तिला स्वातंत्र्य आहे का हो. ती काय करते जेव्हा अवेळी जेव्हा तिला कुठेही जायचं राहतं बेरात्री वगैरे तर तेव्हा ती सुरक्षित आहे का नाही. तर मग आपण कसं स्वातंत्र्य मिळालं असं म्हणू शकतो की आणखी देखील स्वातंत्र्य नाही. किंवा तिला कोणतीही जर विचार किंवा तिची मत जर मांडायचं असेल तर खरंच स्वातंत्र्य आहे का. तिच्या घरामध्ये तरी तिला स्वातंत्र्य आहे का. कोणताही निर्णय घ्यायचं म्हटल्यानंतर अगोदर आपण आपल्या वडिलांना विचारायचं, लग्न झाल्यानंतर पतीला विचारायचं. आता लहान मुलांना देखील आपण विचारून आपल्या क्षेत्रामध्ये कोणत्याही क्षेत्रामध्ये आपण म्हणजे उतरतो. म्हणजे खरंच स्वातंत्र्य आहे का हो म्हणतो आपण की जी आपल्या या पृथ्वीची निर्मिती झालेली आहे किंवा सजीवांची निर्मिती झालेली आहे ती कुणामुळे झालेली आहे. या मातेमुळे. माताच नसेल तरी निर्मिती झाली असती का. म्हणजे सर्व जी जडणघडण आहे त्या सृष्टीची त्या मातेवर अवलंबून आहे. पण खरंच स्वातंत्र्य आहे का असं वाटून जातं. पण आहे स्वातंत्र्य हे देखील वाटतं कारण पूर्ण जे घर आहे ते पूर्ण तिच्या काबीज राहतं. खरंच स्वातंत्र्य आहे तर मग त्यामुळे आपण खरंच जर पूर्णपणे जर स्वातंत्र्य मिळालं आणखी कुठेतरी मला वाटतं की स्वातंत्र्य नाहीये. मग जर खरंच जर स्वातंत्र्य मिळालं तर खऱ्या पद्धतीनं जो जागतिक महिला दिवस आहे तो पूर्णपणे साजरा करण्यात येईल, तो मनापासून साजरा करण्यात येईल असं मला वाटून येतं. एवढं बोलून मी माझ्या शब्दांना विराम. तसेच पुन्हा एकदा त्या जागतिक महिला दिनानिमित्त मी सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. 8 मार्च जागतिक महिला दिन. आज स्त्रिया प्रत्येक क्षेत्रामध्ये
आपलं वर्चस्व कायम ठेवत आहेत. अंतराळापासून ते जमिनीतील भूगर्भापर्यंत प्रत्येक क्षेत्रात स्त्री आज प्रत्येक ठिकाणी कार्यरत आहे. फक्त स्त्री कार्यरत आहे असं म्हणत रोज बसण्यापेक्षा आज प्रत्येक स्त्रीने दुसऱ्या स्त्रीला पुढे आणण्यासाठी मदत केली पाहिजे. जागतिक महिला दिन आज आपण साजरा करत असताना समाज मात्र त्याच ठिकाणी आहे जिथून सुरुवात झाली होती. तसाच आजही महिलांमध्ये अत्याचार वाढतच आहेत. आजही महिलांचं कुठेही शोषण होतच आहे. हे सगळं एका ठिकाणी थांबलं पाहिजे. जागतिक दिनानिमित्त आज फक्त महिलांनीच नाही तर आपल्या महिलांमधून प्रत्येकाने आवाज उठवला पाहिजे की या सगळ्या गोष्टींवर कुठेतरी आळा आणला पाहिजे आणि सगळ्या महिला सबल झाल्या पाहिजे. महिला सबलीकरण म्हणजे नेमकं काय तर प्रत्येक पुरुषांमध्ये महिलांमध्ये असलेल्या शक्तीबद्दल त्यांना जाणीव करून देणे. मला आज जागतिक दिनानिमित्त एवढंच बोलावंसं वाटते आणि जागतिक दिनाच्या शुभेच्छा देते आणि या ठिकाणी मी थांबते. नमस्कार, मी स्वाती संदीप भागे, विद्याश्री पब्लिक स्कूलची मुख्याध्यापिका. सर्वप्रथम मी सर्व महिलांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते. आज मला महिला दिनानिमित्त बोलण्याची संधी मिळाली. मला याचा खूप आनंद होतोय. मी सर्व महिलांना सांगू इच्छिते की सर्व महिलांनी आपापल्या पायावर उभं असावं असं मला वैयक्तिकपणे वाटत आहे. पायावर उभं राहणं म्हणजे फक्त इकॉनॉमिकली नाही तर त्याच्यामुळं आपल्या समाजामध्ये एक वेगळं स्वतःचं नाव असावं. आपण आपल्या फक्त वडिलांच्या किंवा आपल्या नवऱ्याच्या नावाने ओळखू नये असं माझं वैयक्तिक मत आहे. आपलीही काहीतरी आयडेंटिटी असावी समाजामध्ये चांगल्या प्रकारची. आणि समाजात अशी खूप काही कामं आहेत की ते स्त्रिया खूप चांगल्या प्रकारे करू शकतात. प्रतिभाताई पाटील, कल्पना चावला ह्या सगळ्या महिलांची तुम्ही उदाहरण घ्या. त्यांनी खूप चांगले कामं केलेले आहेत. त्याचप्रकारे आपल्याही हातून कुठेतरी चांगलं काम व्हावं. आपण समाजासाठी आपण पुढची पिढी चांगल्या प्रकारे निर्माण करावी हे काम करावं असं मला प्रत्येक महिलांनी करावं असं वाटतं. आणि टीचर म्हणून मी आता टीचरच समजते स्वतःला. मी टीचरच आहे आणि एक टीचर खूप चांगली पिढी पुढे निर्माण करू शकते. चांगलं काम करून मुलांना चांगलं नॉलेज देऊन त्यांना चांगले संस्कार देऊन सगळ्या महिलांनी असे सगळे प्रयत्न करावे असं मला नेहमी वाटतं. आणखी एकदा सर्व महिलांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. जागतिक महिला दिनानिमित्त मी सर्व महिलांना हार्दिक शुभेच्छा देते. 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून प्रातिनिधिक स्वरूपात साजरा केला जात असला तरी वर्षातील 365 दिवस हे महिलांचे स्वतःचे असले पाहिजे. आपण स्वतःकडे एका नव्या ओळखीनं पाहिलं पाहिजे. स्वतःचं अस्तित्व शोधलं पाहिजे. आज समाजामध्ये महिला सरपंच पदापासून ते अगदी राष्ट्रपती पदापर्यंत कार्य करत आहेत. बालवाडीच्या शिक्षिकेपासून ते कुलगुरू पदापर्यंतची धुरा त्या सांभाळत आहेत. राजकारण असेल, समाजकारण असेल, राष्ट्रकारण असेल, सगळीकडे महिला स्वतंत्रपणे वावरत आहेत. तरी सुद्धा अजून कित्येक महिला झोपड्यांमध्ये, माजघरामध्ये त्यांचे आवाज गुदमरत आहेत. या महिलांना आर्थिक स्थैर्य मिळणं सर्वात महत्वाचं आहे. सक्षमीकरण असं आपण वारंवार म्हणतो. सक्षमीकरण असणं म्हणजे काय? सक्षमीकरण असणं म्हणजे महिलांना स्वतःचं आर्थिक स्थैर्य असणं होय. यासाठी महिलांनी स्वतःकडे करिअरच्या दृष्टीनं पाहिलं पाहिजे. केवळ लग्न करणं हेच करिअर नसतं महिलांचं. त्यासाठी त्यांनी आर्थिक सक्षमीकरण व्हायला हवं. शिक्षणाकडे उघड्या डोळ्याने पाहायला हवं व प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण आत्मविश्वासाने वावरला पाहिजे. महिलांनी सामाजिक, शारीरिक, मानसिक सगळ्या पातळीवर सक्षम झालं पाहिजे. अनेक रस्त्यावरती रोज आपल्याला दुर्योधन भेटणार आहे पण प्रत्येक वेळेस आपल्याला कृष्ण वाचवायला येईल का? त्यासाठी आपण शारीरिकदृष्ट्या सुद्धा तितकंच सक्षम झालं पाहिजे. आपण टीव्हीवरचे केवळ सिरियल न पाहता स्वतःकडे वेगळ्या दृष्टीनं पाहूया व जग जिंकण्यासाठी तयार होऊया. स्वतःचा अभ्यास वाढवूया, स्वतःचं चिंतन वाढवूया व आपलं अस्तित्व स्वतंत्र शोधूया. हे खुलं अवकाश आपलंच आहे. त्यामध्ये आपल्याला भरारी घ्यायची आहे व जग जिंकायचे आहे. या आत्मविश्वासासह व सर्वांना ग्वाही देते की माझ्यासोबत तुम्हीही जग जिंकूया. चला तर जग जिंकूया. महिला दिनानिमित्त पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा देते. धन्यवाद. दीपज्योती नेत्रालय यांच्यातर्फे मी डॉक्टर ज्योतिष सोमवंशी जागतिक महिला दिनानिमित्त सर्व महिला वर्गांना शुभेच्छा देऊ इच्छिते.
नेत्र रोग तज्ज्ञ असल्या कारणाने मी सर्वांना हेच सांगू इच्छिते की महिलांनी आपल्या स्वतःची, जसं त्यांनी परिवाराची जी काळजी घेतात तसेच आपल्या स्वतःचीही काळजी घ्या. स्वतःवर पण थोडंसं वेळ काढून स्वतःची काळजी घेतली पाहिजे. लवकर म्हणजे तपासून घेणं, हायगाई करणं हे त्यांनी करू नये. एवढंच या निमित्ताने मी सांगते आणि परत जागतिक महिला दिनानिमित्त शुभेच्छा देऊ.